नमस्कार, मी प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण करणार आहोत पास्ताची रेसिपी. लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यापर्यंत एकदम मस्त असा पास्त्याची रेसिपी सर्वांनाच आवडते. एकदम मस्त चविष्ट असा भन्नाट पदार्थ बनतो आणि एक तर तुम्ही नक्की बनवून बघा, खूप भारी लागतो आणि मस्त रेसिपी आहे. चला मग असा स्वादिष्ट आणि मस्त असा भन्नाट पदार्थ आज आपण बनवायला घेऊ. त्याच्या अगोदर जर आपल्या प्रियंकाच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग आता रेसिपी सुरू करू. पास्ता बनवण्याच्या अगोदर पास्ता छान असं पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनिटे तुम्हाला पास्ता शिजवून घ्यायचा आहे. तेल टाकायचं आहे जे की पास्ता आपला चिकट होणार नाही, मोकळा सुटसुटीत पास्ता बनतो. आणि छान असं पाण्यामध्ये मीठ टाकायचं, मिठामध्येच पास्ता शिजवायचा. मीठ, पाणी आणि तेल यामध्येच आपण पास्ता शिजवून घेणार आहोत. आता मी यामध्ये पास्ता घालून घेतला आणि मस्त आता 5 ते 7 मिनिटे या पास्त्याला मी आता शिजवून घेणार आहे. मस्त असं बघा, छान असा पास्ता माझा शिजलेला आहे. 5 ते 7 मिनिटे शिजवा, मस्त असा शिजून तयार होतो पास्ता. आता एका चाळणीमध्ये याला मी गाळून घेते. छान आता चाळणीमध्ये गाळलेला आहे. बघा किती मोकळा सुटसुटीत पास्ता झालेला आहे, कारण तेल जर नसतं टाकलं तर मग आपला चिकट पास्ता बनला असता. चला आता पास्त्याला फोडणी द्यायला घेऊ. कढईमध्ये तेल टाकून घेऊ. आता तेल तापलं की त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या ते टाकून घेऊ. छान अशा हिरव्या मिरच्या भाजून झाल्या की त्यामध्ये 2 मीडियम साईजचे उभ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेतले आहेत. आणि छान असं याला आपण ब्राऊन कलर येईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये 1 मीडियम साईजचं गाजर असं मी उभं कापलेलं आहे तेच टाकलं. आणि 1 मीडियम साईजचं टोमॅटो, सगळं काही उभीच कटिंग केलेली आहे. सर्व काही घालून घेतलं आणि मस्त असं छान असं मऊ पडेपर्यंत हलवून घेतलं. आता त्यामध्ये अगदी थोडासा सोया सॉस घालायचा, म्हणजे 1 चमचा पकडून त्याला सोया सॉस घालायचा. आणि पास्ता मसाला घालायचा आहे. पास्ता मसाला घालून झाला की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आणि चवीनुसार मीठ घालून झालं ना की यामध्ये आपण एक थोडंसं 2 चमचे टोमॅटो केचप घालणार आहोत. आणि याला छान असं कोथिंबीर टाकून मस्त असं हलवून घेणार आहोत. बघा किती मस्त असा कलर दिसतोय आणि एकदम भारी आपला पास्ता बनणार आहे. चला मग आता छान असं मी हलवून घेतलं. आपण आता पास्ता शिजवून घेतलेला याच्यामध्ये टाकू आणि छान असं हलवून घेणार आहोत याला. खरंच एकदा नक्की रेसिपी बनवून बघा पास्त्याची. लहान मुलं तर नक्कीच आवडीने खातात. टिफिन बॉक्समध्ये पण तुम्ही लहान मुलांच्या देऊ शकता. खरंच सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा दुपारची छोटी मोठी भूक भागवण्यासाठी, किंवा कोणी पाहुणे घरी आले तर त्या पाहुण्यांना पण तुम्ही नाश्त्याला हा पास्ता नक्कीच करून खाऊ घालू शकता. चला मग रेसिपी कशी वाटली आणि ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. भेटते तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीसोबत आणि पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. आणि आपल्या प्रियंकाच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब